नमस्कार, स्वागत आहे तुमचं विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण केलेले आहे शेवगाच्या शेंगाच्या मसाल्याची भाजी आपण केलेली आहे। बघू शकता तुम्ही, खूप छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे। ही भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य: शेवगाच्या शेंगा छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण याला छोटे छोटे तुकडे करून याचे साल आपण काढून घेणार आहोत, सोलून घेणार आहोत। त्यानंतर वाटण करण्यासाठी लागणारे साहित्य हे बघा, कोथिंबीर घेतली मी। कोथिंबीर मी दांड्यासहित घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर खोबऱ्याचे काप घेतले सुके, हरभऱ्याची डाळ घेतली, ही बारीक चिरलेली कोथिंबीर भाजीत टाकण्यासाठी, लसणाच्या पाकळ्या, खसखस, टमॅटो आणि एक चिरलेला कांदा। सुके मसाल्यामध्ये मी गरम मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, जिरं, मोहरी, हळद आणि काश्मीरी लाल मिरची। आता आपण कढई गॅसवरती ठेवूया आणि कढईमध्ये आता वाटण तयार करण्यासाठी आपण कांदा भाजून घेणार आहोत। तर आपण कांदा कढईमध्ये टाकूया, त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया आणि कांदा आपल्याला छान लाल कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। शेवगाच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं, त्यामुळे ह्या शेंगा खाण्यासाठी खूप चांगल्या असतात। त्यामुळे तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे ही शेंगाची भाजी नक्की करून बघा, खायला खूप छान लागते। हे बघा, आता आपला कांदा छान लाल कलर येईपर्यंत आपण होऊ दिलेला आहे। आता आपण यामध्ये टमॅटो टाकूया। टमॅटो पण आपल्याला छान होऊ द्यायचा आहे। यामध्ये मी लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकलेल्या आहे। टमॅटो पण आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा आणि टमॅटो आपला छान परतून झालेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व काढून घेऊया। त्यानंतर यामध्ये आपण सुकी खोबऱ्याचे काप टाकूया। त्यामध्ये थोडंसं तेल टाकून लाल कलर येईपर्यंत खोबरं आपल्याला छान कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे। हे बघा, खोबरंसुद्धा आपलं छान झालेलं आहे। आता आपण यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि यामध्येच आपण खसखस टाकणार आहोत। खसखस आणि डाळ छान आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर आपण जी कोथिंबीर घेतली होती दांड्यासहित, ती आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हा मसाला आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचा आहे। आता त्यानंतर आपण शेंगा छान बारीक कट करून त्याची साल काढून घेतली होती आणि स्वच्छ धुवून घेतल्या। आणि हे बघा, वाटण आपण मिक्सरमधून छान बारीक वाटून घेतलेलं आहे। आता एका कढईमध्ये मी एक पळी तेल टाकलेलं आहे। तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे। त्यानंतर धुतलेल्या शेंगा आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे आणि शेंगा छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि शेंगा छान तेलामध्ये परतून घेऊया। आता शेंगा आपण आधी शिजवून घेणार आहोत, जेणेकरून शेंगाला खूप छान भाजीमध्ये चव येते। हे बघा, चवीनुसार मीठ टाकूया आणि यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून 5 मिनिटापर्यंत आपल्याला शेंगा छान शिजवून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे जर तुम्ही भाजी करसाल तर भाजी खूप छान लागते। एक वेळेस अशा प्रकारे शेवगाच्या शेंगा नक्की तयार करून बघा। हे बघा, 5 मिनिटे झालेले आहे, शेंगा आपल्याला छान शिजलेल्या आहेत।
आता ह्या शेंगा आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया पाण्यासकट. हे पाण्यासकटच आपल्याला भाजीमध्ये ह्या शेंगा टाकायच्या आहे. आता त्याच कढईमध्ये मी 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आता आपण जो मसाला वाटून घेतला होता तो टाकणार आहोत. आता आपल्याला छान तेलामध्ये हे वाटण छान परतून घ्यायचं आहे. याच्यावरती झाकण ठेवूया आणि तेल सुटेपर्यंत छान मसाला होऊ द्यायचा आहे. हे बघा, मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये सुके मसाले टाकूया. सुके मसाल्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा काळा मसाला. आता आपण हे छान वाटणामध्ये टाकणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकून याच्यावर झाकण ठेवून हे मसाले आपल्याला तेलामध्ये छान शिजवून घ्यायचे आहे. मसाले जर तुम्ही अशा प्रकारे तेलामध्ये छान शिजवून घेतले तर ती भाजीला खूप छान चव येते आणि भाजीला तर्री पण खूप छान येते. कलरही भाजीचा खूप छान येतो. त्याच्यामुळे मसाले कधीही भाजी करताना छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि मसाले छान शिजवून घेऊया. हे बघा, भाजीला खूप छान अशी तर्री आलेली आहे. आता आपण जे शेंगा उकडून घेतल्या होत्या त्या आपण यामध्ये टाकणार आहोत आणि तुम्हाला जेवढं हवे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. मीठ आपण ऑलरेडी शेंगा शिजवताना टाकलं होतं, त्यामुळे थोडंसंच मीठ आपण टाकणार आहोत. आणि शेंगा ऑलरेडी शिजलेला आहे. फक्त भाजीला एकच उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. 1 उकळी आलेली आहे. भाजी आपली बघा खूप छान झालेला आहे. रस्सा पण खूप छान झालेला आहे आणि भाजीला कलरही खूप छान आलेला आहे.